जिथं भरपाई मिळाली नसेल अशी प्रकरणं तुम्ही माझ्या निदर्शनाला आणून द्या, त्यांना ताबडतोब भरपाई देण्याची व्यवस्था करण्यात येईल. हत्तींच्या संदर्भात जसं आपण फेन्सिंगचं आहे तर फेन्सिंगची योजना आहेच वन खात्याची, तर ती कशी इफेक्टिव्हली, तुम्ही एक चांगला प्रश्न आणलेला आहे. पुढच्या आठवड्यात मी ज्यावेळेला पुन्हा इथं येईन त्यावेळेला ह्या संदर्भातली मीटिंग ही फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर घेईन. आणि वन मंत्र्यांच्यावर आमची मीटिंग खरं तर प्रलंबित आहे, कारण त्यांनी आदेश दिले होते परंतु अजून हत्तीवर कारवाई झालेली नाही. त्या मीटिंगच्या वेळेला हा गवारेड्यांचा प्रश्नसुद्धा निश्चितपणे आणला जाईल. काही गवारेड्यांनी हल्लेसुद्धा केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. तर याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. दुसरं, त्यांच्यासाठी रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत तर तिथं त्यांना सोडता येईल का वगैरे, ह्या सगळ्या बाबीचा विचार हा वन खात्याने केला पाहिजे. शेवटी वन्य प्राण्यांच्या संदर्भात केंद्र शासनाचे काही नियम आहेत, त्या नियमाच्या अधीन राहून कारवाई करायला लागते आणि ती कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही योग्य ते मीटिंग घेऊन त्याला चालना. जे कुचराई करतात त्यांच्याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे. शेवटी वनमंत्र्यांनी ज्याला आदेश देतात किंवा वरिष्ठ ज्याला आदेश देतात त्याला त्या आदेशाचं पालन झालं पाहिजे, त्याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे होती आणि ती होणं फार आवश्यक आहे, कारण लोकांचं खूप नुकसान होतं आहे आणि त्याच्यामध्ये ती कारवाई होणं आवश्यक आहे. पुन्हा आता कसं झालं, मध्यंतरी हे कारवाई होईल अशी अपेक्षा होती, आता झालेली नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मीटिंग वनमंत्र्यांच्याकडेच होईल. शेवटी असं आहे बघा की एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याची बदली होऊ शकते, तर तिथं बदलून अधिक कार्यक्षम अधिकारी आणायला लागतील तर ते वनमंत्रीच करू शकतात. त्याच्यामुळे वनमंत्र्यांकडे आम्ही हा विषय नेऊ. आणि मी तर सगळं केलेलं होतं, परंतु तरी पण अधिकारी जर आपल्या मंत्री महोदयांच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत नसतील तर त्यांच्या बाबतीत काय करायचं, तो शेवटी ते मंत्रीच करू शकतात. त्यांच्या निदर्शनाला आणून देण्याचं काम मी करेन.